आपल्याला लैंगिक इच्छेबद्दल जे काही सांगितलं जातं, त्यातलं बरंचसं खरं नसतं माहितीये? हो, स्पार्कसारख्या कल्पनांनी ना आपल्या डोक्यात खूप गोंधळ घातलाय. पण यामागे विज्ञान काय म्हणतं? चला, आज आपण लैंगिक इच्छेमागचं खरं विज्ञान समजून घेऊया आणि काही मोठे गैरसमज दूर करूया. हो, अगदी बरोबर ऐकलंयत. स्पार्कला विसरून जा. हे मी नाही म्हणत, तर डॉक्टर एमिली नगॉस्की म्हणतात. त्या एक खूप प्रसिद्ध लैंगिक शिक्षिका आणि लेखिका आहेत. त्यांचं म्हणणं आहे की लैंगिक इच्छा समजून घेण्याचा एक खूप चांगला, वैज्ञानिक आणि खरा मार्ग आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तो आपल्याला खूप दिलासा देतो. पाहूया तर, कोणता आहे हा मार्ग? चला तर, पहिला मुद्दा समजून घेऊया. आपल्यापैकी अनेकांवर ना एका प्रकारचा दबाव असतो. त्याला म्हणतात इच्छेच्या अनिवार्यतेचा दबाव. आता याचा अर्थ काय? सोपं आहे. आपल्या जोडीदाराबद्दल आपल्या मनात सतत एक उत्स्फूर्त म्हणजे स्पार्की इच्छा असायलाच पाहिजे, अशी एक समाजाने निर्माण केलेली अपेक्षा. आणि खरं सांगायचं तर हा दबावच अनेक नात्यांमध्ये तणाव निर्माण करतो. आणि मग यामुळे होतं काय माहितीये, आपल्या मनात चिंता येते, आपण कमी आहोत असं वाटायला लागतं, आपल्यातच काहीतरी गडबड आहे असं वाटतं. पण डॉक्टर नॉगोस्की याच गैरसमजाला विज्ञानाच्या आधारावर आव्हान देतात आणि आपल्याला एक पूर्णपणे नवीन सकारात्मक दृष्टिकोन मिळतो. आता आपण एका खूप मोठ्या आणि महत्वाच्या गोष्टीकडे वळणार आहोत, ती म्हणजे लैंगिक इच्छा निर्माण होण्याची किंवा व्यक्त होण्याची फक्त एकच पद्धत नाहीये. हो, इच्छेचे दोन मुख्य प्रकार आहेत आणि हे समजून घेणं खरंच खूप महत्वाचं आहे. आता इथे बघा, हे दोन प्रकार किती वेगळे आहेत. एक आहे उत्स्फूर्त इच्छा, ही म्हणजे अचानक येते, अगदी विजेच्या झटक्यासारखी. आणि दुसरी आहे प्रतिसादात्मक इच्छा, ही हळूहळू जागृत होते, म्हणजे एखाद्या आनंददायक गोष्टीला प्रतिसाद म्हणून. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहितीये, हे दोन्ही प्रकार 100% सामान्य आणि निरोगी आहेत. आणि हे कळणं अनेकांसाठी खूप मोठा दिलासा देणारं ठरतं. जेव्हा लोकांना समजतं की त्यांची इच्छा प्रतिसादात्मक आहे, तेव्हा त्यांना जी एक लैंगिक समस्या वाटत असते तीच मुळात संपून जाते. अरे वा, आपल्यात काहीच चूक नाहीये, फक्त आपली इच्छा व्यक्त होण्याची पद्धत वेगळी आहे. हे समजल्यावर किती मोठं ओझं उतरल्यासारखं वाटतं. तर इच्छेचे प्रकार तर आपण पाहिले, पण ही इच्छा नक्की काम कशी करते? अनेकांना वाटतं की याचा संबंध फक्त शरीराशी आहे, पण नाही. याचं सगळं नियंत्रण आपल्या मेंदूत आहे. चला, आता हेच विज्ञान आपण नीट समजून घेऊया. लैंगिक विज्ञानाचा इतिहास पण खूप इंटरेस्टिंग आहे. सुरुवातीच्या काळात तर इच्छा या गोष्टीला कोणी महत्त्वच दिलं नाही. पण हळूहळू आपली समज वाढत गेली आणि मग आलं दुहेरी नियंत्रण मॉडेल. आणि या मॉडेलने तर सगळं चित्रच बदलून टाकलं. आता हा सिद्धांत आहे ना, तो खूप सोपा पण तितकाच महत्त्वाचा आहे. कल्पना करा की आपल्या मेंदूत गाडीसारखंच एक ॲक्सेलरेटर आहे आणि एक ब्रेक आहे. ॲक्सेलरेटर चालू हो म्हणतो आणि ब्रेक थांब म्हणतो. म्हणजे काय? तर लैंगिकता ही शरीरापेक्षा जास्त मेंदूची प्रक्रिया आहे. सगळा खेळ मेंदूचा आहे. आणखी सोपं करून सांगायचं तर ॲक्सेलरेटर म्हणजे काय? तर आपल्या आजूबाजूच्या लैंगिक संकेतांना ओळखणारा मेंदूचा भाग, म्हणजे एखादा स्पर्श, एखादा विचार. आणि ब्रेक्स ब्रेक्स म्हणजे तणाव, चिंता, थकवा या सगळ्या कारणांमुळे थांब म्हणणारा भाग. आणि खरा मुद्दा इथेच आहे. जेव्हा लोकांना इच्छेबद्दल समस्या जाणवते ना, तेव्हा बहुतेक वेळा प्रॉब्लेम ॲक्सेलरेटरचा नसतोच, तो असतो ब्रेक्सचा. तणाव, शरीराबद्दलची चिंता, नात्यातले प्रॉब्लेम ह्या सगळ्या गोष्टी नकळतपणे ब्रेक दाबून ठेवतात आणि मग इच्छा कमी होते. आता पुढचा मुद्दा तर या सगळ्यापेक्षा महत्त्वाचा आहे, तो म्हणजे संदर्भ. म्हणजे काय? तर हे ॲक्सेलरेटर आणि ब्रेक प्रत्येक परिस्थितीत सारखेच काम करत नाहीत. आजूबाजूचा संदर्भ म्हणजे कॉन्टेक्स्ट सगळं काही बदलू शकतो. आणि हेच या मॉडेलचं खरंच सौंदर्य आहे. कधी विचार केलाय की एकाच व्यक्तीचा स्पर्श एका क्षणी खूप चांगला वाटतो आणि दुसऱ्याच क्षणी तोच स्पर्श नकोसा वाटतो? असं का होतं? याचं उत्तर एका शब्दात आहे: संदर्भ. हे समजून घेण्यासाठी गुदगुल्यांचं उदाहरण एकदम परफेक्ट आहे. विचार करा, जेव्हा तुम्ही आनंदी असता, खेळकर मूडमध्ये असता, तेव्हा कोणी गुदगुल्या केल्या तर मजा येते. पण जर तुमचं भांडण झालं असेल, तुम्ही रागात असाल आणि मग त्याच व्यक्तीने गुदगुल्या केल्या तर प्रचंड चिडचिड होते, राग येतो, बरोबर ना? तर मग याचा अर्थ काय झाला? कृती तीच आहे, संवेदना तीच आहे, पण तुमचा भावनिक आणि मानसिक संदर्भ बदलला की मेंदू त्याचा अर्थ पूर्णपणे बदलून टाकतो.
थोडक्यात काय तर खरा खेळ स्पर्शाचा नाहीये, तो कोणत्या संदर्भात होतोय याचा आहे. ठीक आहे, मग हे सगळं विज्ञान आपण आपल्या नात्यांमध्ये, विशेषतः लॉंग टर्म रिलेशनशिपमध्ये कसं वापरायचं? चला आता सिद्धांताकडून प्रत्यक्ष कृतीकडे वळूया. बघा, स्पार्क ही कल्पनाच कशी आहे, क्षणभर दिसते आणि विझून जाते, खूप नाजूक. त्याऐवजी डॉक्टर नागोस्की धगधगणाऱ्या निखाऱ्यांबद्दल बोलतात. हे निखारे म्हणजे एक स्थिर ऊब जी आतमध्ये कायम असते आणि योग्य वेळ आली, योग्य संदर्भ मिळाला की ती पुन्हा फुलवता येते. ही कल्पना कितीतरी जास्त खरी आणि टिकाऊ आहे, नाही का? आता आपल्या जोडीदाराशी या विषयावर बोलणं हे अनेकांना खूप अवघड वाटतं. खरं आहे ते. पण या काही सोप्या पायऱ्या एक चांगला संवाद सुरू करण्यासाठी नक्कीच मदत करू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं एकच लक्षात ठेवायचं, आपलं ध्येय एकमेकांना समजून घेणं आहे, एकमेकांवर टीका करणं किंवा दोष देणं नाही. आणि आता आपण या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या तत्वाकडे आलो आहोत. हे असं तत्व आहे जे का निरोगी लैंगिक जीवनाची व्याख्याच बदलून टाकतं. अगदी सोप्पं आहे, पण खूप खोल. ती म्हणजे आनंद हेच मोजमाप आहे. आपल्या लैंगिक जीवनाचं यश कशात मोजायचं? किती वेळा, कसं, या कशातच नाही. त्याचं फक्त एकच मोजमाप आहे, आनंद. म्हणजे तुम्ही किती वेळा सेक्स करता हे महत्वाचं नाही. कोणासोबत किंवा कोणत्या पोझिशनमध्ये करता हेही महत्वाचं नाही. किती ऑर्गॅझम झाले याचाही हिशोब ठेवायचा नाही. महत्वाचं काय आहे? तर फक्त इतकंच की त्यात सहभागी असलेली प्रत्येक व्यक्ती तिथे आनंदाने आहे का? त्यांना ते आवडतंय का? बस. जेव्हा तुम्ही आनंदाला महत्त्व देता ना, तेव्हा बाकी सगळ्या चिंता आपोआप कमी होतात. तर मग ह्या सगळ्या चर्चेनंतर जाता जाता एक विचार करूया. जर आपण सतत तो स्पार्क शोधणं सोडून दिलं आणि त्याऐवजी एकमेकांशी एक खरी, खोल, भावनिक आणि कामुक जोडणी निर्माण करण्यावर लक्ष दिलं, तर विचार करा, आपल्या नात्यांमध्ये आणि आपल्या स्वतःबद्दलच्या समजुतीमध्ये किती मोठा आणि किती सकारात्मक बदल होऊ शकतो.